घडीची एक मोठी बातमी आहे। बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस माघार घेण्याची शक्यता वर्तवली जाते। सूत्रांची सगळी माहिती आहे। माघारी संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सकारात्मक असल्याचं ही सूत्र सांगतायत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं दिल्लीमध्ये पक्ष नेतृत्वाला तसा निरोप दिलेला आहे। माघारी संदर्भात काँग्रेस पक्षावर मोठा दबाव असल्याचंही बोललं जातंय। दिल्लीमधून निरोप आल्यानंतर काँग्रेस उमेदवार आकाश मोरे माघार घेण्याची शक्यता वर्तवली जाते। अर्थातच सगळी सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांचा दिल्लीतील नेत्यांसोबत फोनवरून संवाद झाल्याचंही कळतंय। सुनील काळे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। सुनील, बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस थेट माघार घेण्याची शक्यता वर्तवली जाते। काय सगळे हालचाली घडतायत, सविस्तर सांगाल? वर्षा, आपण बघतो की ज्या दिवसापासून खरं तर सुनेत्र पवार यांनी अर्ज घेतलाय त्या दिवसापासूनच काँग्रेसच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह होतं। काँग्रेस उमेदवार त्यांना अशा पद्धतीची चर्चा होती, त्यांनी अर्ज देखील भरला। पण आता जी माहिती मिळते त्यानुसार काँग्रेस या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे, कारण की वेगवेगळे फोन होत आहेत। हर्षवर्धन सकपाळ यांना सुनेत्र पवार यांनी दोनदा फोन केला, काल सुद्धा त्यांनी फोन केला होता। त्याचबरोबर त्यांनी निरोप दिला होता की दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांशी या संदर्भात चर्चा करावी। कदाचित आज दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांशी सुनेत्र पवार यांची चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर दिल्लीतल्या सूत्रांनी जर सांगितलं तर ती माघार घेतली जाईल अशा पद्धतीची शक्यता आहे। सकाळी सुद्धा रोहित पवार यांनी हर्षवर्धन सकपाळ यांची भेट घेतली होती आणि आता 12 वाजता अजितदादा गटाचे जे नेते आहेत ते हर्षवर्धन सकपाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांची गांधी भवन येथे 12 वाजता भेट घेत आहेत आणि त्याच्यानंतर ही अजून विनंती केली जाणार आहे। त्यामुळे काँग्रेस कुठेतरी या सर्व जे चर्चा किंवा यांच्या विनंती आहेत त्यांना मान देऊन माघार घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते। निश्चितच या सगळ्या घडामोडींवरती सुनील, तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा, प्रत्येक अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस माघार घेण्याची शक्यता वर्तवली जाते। माघारी संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सकारात्मक असल्याचं सूत्र सांगत आहेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं दिल्लीमध्ये पक्ष नेतृत्वाला निरोप दिलेला आहे आणि दिल्लीतून निरोप आल्यानंतर आकाश मोरे हे माघार घेण्याची शक्यता वर्तवली जाते।